हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी रुद्राणी ओसीएमच्या आणखीन एका न्यू व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जसं की तुम्ही माझ्या बॅक साईडला पाहू शकता, स्टार्टअप इंडिया बद्दल शिकणार आहोत, त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन घेणार आहोत. ठीक आहे, आता स्टार्टअप इंडिया काय आहे, काय नाहीये, त्याच्याबद्दल स्टेप बाय स्टेप आपण डिस्कस करूया. सो स्टार्टिंगला मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगते, तिथून आपण स्टार्ट करूया. मग तुम्हाला एक्झॅक्टली स्टार्टअप इंडियाची आयडिया येऊन जाईल की कशासाठी इंडियन गव्हर्नमेंटनं, भारत सरकारने ही योजना, हे उपक्रम सुरुवात केलेलं आहे. सो लोकसंख्या बाबतीत बोलूया. लोकसंख्येच्या बाबतीत भारताचा आपला दुसरा क्रमांक आहे. तर मग पहिला क्रमांक कोणता आहे? पहिला क्रमांक आहे चायनाचा अँड आपला आहे इंडियाचा आहे दुसरा क्रमांक. आता काही वर्षानंतर इंडिया फर्स्ट लोकसंख्येच्या बाबतीत आपण पहिला देश होणार आहे आपला. ठीक आहे, लोकसंख्या आपली सगळ्यात जास्त असणार आहे, कारण चायनाने एक पॉलिसी लॉन्च केलेली आहे, प्रत्येक घरामध्ये एकच मुलगा असला पाहिजे. ठीक आहे, तर आता इंडियामध्ये लोकसंख्या खूप जास्त आहे. काय जास्त आहे म्हटले? लोकसंख्या खूप जास्त आहे. अशा वेळेस लोकसंख्या खूप जास्त असल्यामुळं काम करणारे व्यक्ती किती असणार आहेत? ठीक आहे, लोकसंख्या खूप जास्त आहे. मग त्या ठिकाणी काय होऊ लागलं, लोकसंख्या तर खूप जास्त आहे. मग अशा वेळेस काम जे आहे इंडियामध्ये ते खूप कमी मिळत आहे. रोजगार संख्या खूप जास्त आहे, बट काम कसं आहे? कमी आहे. रोजगाराच्या संधी खूप कमी उपलब्ध आहेत. अशा वेळेस जे अनएम्प्लॉईड असतात, जे रोजगार मिळवण्यासाठी भटकत असतात, फॉर एक्झाम्पल बेरोजगार असतात, ते कोणाला कोसत असतात? कोसता का नाही आपण? दोष देतात. कोणाला दोष देतात? तर देतात ते इंडियन गव्हर्नमेंटला. शॉर्ट मध्ये लिहिते इथं सरकारला. ठीक आहे, कोणाला दोष देतात? तर देतात सरकारला दोष देत असतात. मोदी की आतापर्यंत आमच्यासाठी त्यांनी काहीच नाही केलं असं डायरेक्टली म्हणत असतात. मग त्या बेरोजगारांसाठी, ज्यांना रोजगाराची आवश्यकता आहे, त्यांच्यासाठी स्टार्टअप इंडिया हा उपक्रम राबविण्यात आलेला आहे. हा उपक्रम, ही योजना स्टार्ट करण्यात आलेली आहे. आता ही योजना काय आहे? ही योजना ज्यांना उद्योजक व्हायचं आहे, उद्यान्मुख उद्योजक म्हणजे जे नवीन उद्योजक, त्यांची इच्छा आहे की आम्ही एक ऑन्टरप्रेन्योर व्हावं, अशा उद्योजकांना त्यांनी निधी पुरवण्याचं काम करतात. काय देतात? ते निधी देत असतात, किंवा ऑब्लिक मध्ये काय देत असतात? त्यांना कर्ज देत असतात आणि त्यांना प्रेरणा देत असतात की आम्ही तुम्हाला हेल्प करतो, तुम्ही पुढे व्हा आणि तुमचं स्टार्टअप स्टार्ट करा, तुमचा स्वतःचा व्यवसाय स्टार्ट करा. हे कशासाठी करतात आणि हे का म्हणतात की आम्ही तुम्हाला संधी देतो आणि तुम्ही स्टार्ट करा? हे का म्हणतात? कारण 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 जे आता जे नवीन उद्योजक आहेत, त्यांनी जर बिझनेस स्टार्ट केला तर इतर लोकांना त्या बिझनेस मध्ये काम करण्याची संधी मिळत असते. म्हणून ते म्हणतात की तुम्ही तुमचं स्टार्टअप स्टार्ट करा, आम्ही तुम्हाला हेल्प करू. भारत हा नोकरी घेणारा नाही तर नोकरी देणारा झाला पाहिजे. ठीक आहे, एक स्टार्टअप हब तयार झालं पाहिजे भारतामध्ये. आता स्टार्टअप हब म्हणजे काय? जसं सोन्या चांदीचे दुकान, त्याचं एक मार्केट असतं, आपण त्याला सराफा लाईन म्हणत असतो, ते एक हब आहे. हब म्हणजे काय? सगळ्याच सोना चांदीचे जेवढे काही प्रकार आहेत ते एकाच ठिकाणी, एकाच मार्केटमध्ये आपल्याला मिळत असतात, त्याला हब म्हणतात. म्हणजेच काय? इंडिया सुद्धा एक हब, स्टार्टअप हब बनण्याच्या तयारीमध्ये आहे. त्याला प्रेरणा देण्यासाठी स्टार्टअप इंडियाची सुरुवात करण्यात आलेली आहे. आय थिंक तुम्हाला समजलं का सुरुवात करण्यात आलेली आहे, कशासाठी झालेलं. सो इथे बघा, आता
स्टार्टअप इंडिया मुख्यालय कुठं असेल? आता त्याचं मुख्यालय असेल आपल्या इंडियामध्येच, भारतामध्येच त्याचं मुख्यालय असेल. त्याच्यानंतर कालावधी किती असणार आहे? आता इथं मी लिहिले 10 वर्षापेक्षा कमी कालावधी. याचं मीनिंग काय होतं 10 वर्षापेक्षा कमी? फॉर एक्झाम्पल, मी एक उद्योजक असेल, माझा व्यवसाय सुरुवात होऊन 15 वर्ष झाली असतील. ठीक आहे, मी एक उद्योजक आहे, माझा व्यवसायाला सुरुवात होऊन 15 वर्ष झाली असेल, तर अशा वेळेस मला या स्टार्टअप इंडिया अंतर्गत निधी किंवा कर्ज मिळणार नाही. कारण 10 वर्षापेक्षा कमी कालावधी, आपला व्यवसाय सुरू होऊन 10 वर्षापेक्षा कमी कालावधी असली पाहिजे. तर मी काय म्हणत होते, 10 वर्षापेक्षा कमी कालावधी म्हणजे काय? एक्झाम्पल सांगले, 15 वर्ष झालं बिझनेस स्टार्ट करून, अशा वेळेस मला ही योजनेचा लाभ मला घेता येणार नाही, मला कर्ज मिळणार नाही. कधी मिळेल? जर माझा व्यवसाय सुरुवात होऊन 10 वर्षापेक्षा कमी म्हणजेच 3 वर्ष झाले असतील, तर मला स्टार्टअप इंडिया मधून मला कर्ज घेता येईल. आणखीन एक गोष्ट, आता मुख्यालय भारतात म्हणजे माझा जो बिझनेस आहे तो इंडियामध्ये असला पाहिजे आणि रजिस्टर सुद्धा भारतामध्येच झाला पाहिजे. ओके, 2 गोष्टी क्लिअर झाला. आता थर्ड वन आहे, 1 सेकंड, थर्ड वन आहे आता उलाढाल, याला टर्नओव्हर म्हणतात. उलाढाल किती असली पाहिजे? 100 कोटीपेक्षा कमी उलाढाल असली पाहिजे. जास्त असलं तर मला स्टार्टअप इंडिया अंतर्गत कर्ज देणार नाहीत. का देणार नाहीत? जर 100 कोटीपेक्षा जर माझा टर्नओव्हर जास्त असेल तर मला कर्जाची काय आवश्यकता आहे? त्यासाठी 100 कोटीपेक्षा कमी उलाढाल असली पाहिजे. अँड फोर्थ वन, जे स्टार्टअप इंडिया आहे, स्टार्टअप इंडिया कधी सुरू करण्यात आलेला? हा जो उपक्रम आहे कधी सुरुवात करण्यात आलेला? तर 16 जानेवारी 2016 ला हा उपक्रम स्टार्ट करण्यात आलेला आहे. तुम्हाला MCQ मध्ये विचारण्यात येतं. ठीक आहे, उपक्रम कधी स्टार्ट झालेला आहे? 16 जानेवारी 2016. डन. त्याच्यानंतर फिफ्थ वन, भारत सरकारचा एक उपक्रम आहे. स्टार्टअप इंडिया जो आहे तो भारत सरकारचा एक उपक्रम आहे, ज्यामध्ये रोजगाराची संधी मिळवून देण्याचं काम केलं जातं. आता त्याचे काही उद्दिष्ट आहेत, तुम्ही इथे पाहू शकता. फर्स्ट उद्दिष्ट कोणतं आहे? तर नोकरी निर्माण करणारे राष्ट्र. स्टार्टअप इंडियाचं मेन उद्दिष्ट काय आहे? मी तुम्हाला सांगितले की नोकरी घेणारा मिळवणारा नसेल तर नोकरी देणारा म्हणून हे राष्ट्र ओळखल्या जावं, म्हणून स्टार्टअप इंडियाची योजना सुरू करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर सेकंड आहे उद्योजकतेला आणि नवीन कल्पनांना प्रोत्साहन. जे स्टार्टअप इंडिया ना की फक्त नोकरी मिळावी, जे बेरोजगार आहेत त्यांनाच नोकरी मिळावी या उद्देशाने नाही, तर उद्योजकतेला आणि नवीन कल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी मदत करते. फॉर एक्झाम्पल, माझ्याकडे एक नवीन कल्पना आहे. मी काय म्हणले? माझ्याकडे एक नवीन कल्पना आहे, पण ती कल्पना माझ्या व्यवसाय संघटनेमध्ये आणण्यासाठी माझ्याकडे पुरेशी निधी नसेल. अशा वेळेस स्टार्टअप इंडिया द्वारे मला निधी मिळू शकते. ओके, नेक्स्ट वन आहे पोषक वातावरण. भारतामध्ये एक पोषक वातावरण इकोसिस्टम आणण्यासाठी सुद्धा स्टार्टअप इंडिया आणण्यात आलेलं आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट, रोजगाराची संधी, लोकांच्या पोटा पाण्यासाठी सुद्धा स्टार्टअप इंडिया सुरू करण्यात आलेलं आहे. आमच्यापैकी एखादा स्टुडंट सुद्धा या योजने अंतर्गत रजिस्ट्रेशन जर केलं असेल त्याला सुद्धा निधी मिळू शकते. बट त्याला सगळे डॉक्युमेंट्स त्याला दाखवावे लागतील, मग ते अप्रूव्ह होईल, त्याच्यानंतर आपल्याला निधी मिळू शकते. त्याच्यानंतर आहे या उपक्रमाअंतर्गत पुढील योजना सुरू केलेल्या आहेत. स्टार्टअप इंडिया तर स्टार्ट केलंच,
बट त्याच्या बरोबर आणखीन 2 योजना सुद्धा त्या दरम्यान सुरू केलेल्या आहेत. सो फर्स्ट कोणती आहे तुम्ही पाहू शकता इथे. फर्स्ट आहे आय मेड. फर्स्ट कोणती आहे? आय मेड. तर ती कधी सुरू करण्यात आली? तर ती 9 फेब्रुवारी 2016 ला सुरू करण्यात आली आहे. कधी? 9 फेब्रुवारी 2016. तर आय मेड काय आहे? तर 10 लाख मोबाईल ऍप स्टार्टअप. 10 लाख मोबाईल ऍप स्टार्टअप म्हणजेच काय? भारत सरकारचं यामागचा उद्देश काय होतं? तर 10 लाख संस्थांना त्यांच्या स्वतःचे मोबाईल ऍप बनवून त्यांचं मोठ्या कंपनीमध्ये त्यांना रूपांतर करायचं होतं. म्हणून आय मेड ही योजना, हे उपक्रम त्यांनी आणलं होतं. तर या उपक्रमाचा कालावधी किती होता? 5 वर्ष. उपक्रमाचा कालावधी होता 5 वर्ष. आता ते भारत सरकारचं, इंडियन गव्हर्नमेंटचं एक ऍप्लिकेशन असतं, त्याद्वारे त्यांना रजिस्ट्रेशन करावं लागतं. त्यानुसार त्यांची प्रोसेस पुढे चालत असते. ठीक आहे, हे एक आहे. त्याच्यानंतर सेकंड वन जे याच्या अंतर्गत योजना आलेली होती ती आहे प्रधानमंत्री मुद्रा योजना. सेकंड वन कोणती आहे? प्रधानमंत्री मुद्रा योजना. याच्या अंतर्गत हा सुद्धा एक भारत सरकारचा उपक्रमच आहे. मग हा उपक्रम कशासाठी आलेला आहे? तर दुर्बल आणि आर्थिक पार्श्वभूमीवर उद्योजकांना निधी पुरवण्याचा, कमी व्याज दराने निधी पुरवण्यासाठी हा उपक्रम त्यांनी सुरू केला. आणि सूक्ष्म वित्त पुरवठा म्हणजेच काय? अतिशय लहान. सूक्ष्म म्हटलेलं आहे तुम्हाला इकॉनॉमिक्सला. सूक्ष्म म्हणजे कसं? एवढं लहान, खूप लहान प्रमाणामध्ये ते निधी पुरवत असतात. सूक्ष्म प्रमाणात ते वित्त पुरवठा करत असतात. डन? इथपर्यंत समजलं? बुक दाखवत नाही याचा अर्थ बुक मध्ये पण तेच आहे. मी शॉर्ट मध्ये तुमच्यासाठी तिकडे त्या टाईपचं माइंड मॅप वगैरे काढून लिहून आणलेलं आहे. तरी एकदा क्रॉस चेक करूया, थोडं डोळे फिरूया त्याच्यावरनं पण. स्टार्टअप म्हणजे असा उद्योग ज्याचे मुख्यालय भारतात, मुख्यालय कुठे? भारतामध्ये, ज्याची सुरुवात होऊन 10 वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला नाहीये. म्हणजेच काय? 10 वर्ष जो स्टार्टअप आहे, जो आपला बिझनेस असणार आहे, तो 10 वर्षापेक्षा जास्त कालावधीचा नसू नये. ओके. आणि ज्याची वार्षिक उलाढाल 100 कोटीपेक्षा कमी आहे, त्यांच्यासाठीच ही योजना आहे. या उपक्रमाअंतर्गत भारत सरकारने भारतीय उद्योजकांना 10 लाख मोबाईल ऍप स्टार्टअप उभारणीसाठी आय मेड या उपक्रमाची सुरुवात केली. मी सांगितले या दरम्यान सुद्धा 2 उपक्रम त्यांनी आणलेले आहेत. आय मेड आणि प्रधानमंत्री मुद्रा योजना. याच्याबद्दल तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट टीव्हीवर आपण खूप वेळा आपण पाहिलेलो आहोत. ठीक आहे. मुद्रा बँकेची योजना किंवा प्रधानमंत्री मुद्रा योजना भारत सरकारचा एक उपक्रम आहे, जिचे उद्दिष्ट दुर्बल सामाजिक व आर्थिक पार्श्वभूमीवरील उद्योजकांना कमी व्याज दराने कर्जे, सूक्ष्म वित्त पुरवठा करणे आहे. नोट्स मध्ये पण सेम तेच आहे. भारत सरकारच्या उद्दिष्टांपैकी एक उद्दिष्ट भारत नोकरी शोधणारा देश ऐवजी नोकरी निर्माण करणारे राष्ट्र झाले पाहिजे. मी म्हंटल नोकरी घेणाऱ्या ऐवजी नोकरी देणारे, नोकरी निर्माण करणारे राष्ट्र भारत झालं पाहिजे. अशा प्रकारे सरकारला उद्योजकतेला आणि नवकल्पनांना प्रोत्साहन द्यायचे आहे. याचा उद्देश एक असे वातावरण इकोसिस्टम तयार करणे, जे भारतातील स्टार्टअपच्या वाढीसाठी पोषक असेल. पोषक वातावरण त्यांना निर्माण करायचं आहे. त्याच्यानंतर स्टार्टअप इंडिया हा भारत सरकारचा एक उपक्रम आहे. याची सुरुवात 2016 मध्ये झालेली आहे. मी सांगितलं 16 जानेवारी 2016 ला त्याची सुरुवात झालेली आहे. देशात स्टार्टअप पर्यावरण संवर्धन करणारी यंत्रणा उभारण्याचे उद्दिष्ट आहे, जेणेकरून शाश्वत विकास आणि मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात.
अशा प्रकारे भारत सरकारने स्टार्टअप इंडिया जाहीर करून खालील बाबींवर लक्ष केंद्रित केलेलं आहे. आता तुम्हाला स्टार्टअप इंडिया म्हणजे काय, कधी सुरुवात झाली, कशासाठी करण्यात आलेलं, त्याचं उद्दिष्ट वगैरे सगळं समजलेलं, त्याच्या अंतर्गत काही इथे बाबी दिलेल्या आहेत, काही गोष्टी दिलेल्या आहेत, त्याच्याबद्दल पण आपण डिस्कस करूया. सो फर्स्ट वन आहे सुलभीकरण आणि आधार. फर्स्ट वन काय आहे? सिम्प्लिफिकेशन अँड हँड होल्डिंग. सुलभीकरण आणि आधार सॉरी. तर याचा अर्थ काय होतो? तुम्हाला जर स्टार्टअप इंडिया अंतर्गत जर रजिस्ट्रेशन करायचं असेल, तर ती जी प्रोसेस आहे तुमच्यासाठी आता सहज आणि सोपी झालेली आहे. खूप इझी आहे. रजिस्ट्रेशन करणं अतिशय इझी झालेलं आहे. आणि त्याच बरोबर दुसरा पॉइंट काय आहे? उपक्रम जलद गतीने सुरू करायचं असेल तर एकदम फास्ट होतं. त्याचप्रमाणे उपक्रम जर जलद गतीने बंद करायचं असेल, ते सुद्धा सुविधा दिलेली आहे की कमी दिवसांमध्ये पण आपला व्यवसाय बंद होऊ शकतो. कसा? आधी एखादा जर उपक्रम आपण स्टार्ट केलो किंवा स्टार्टअप इंडिया अंतर्गत ती योजना मी घेतली असेल, सो अचानक मला तो माझा बिझनेस बंद करायचा असेल, अशा वेळेस मला 3 ते 4 वर्ष लागायचे ती प्रोसेस कंप्लीट करायला, बंद करायला. बट आता 90 दिवसांमध्ये मी माझा व्यवसाय बंद करू शकते. सिम्प्लिफिकेशन अँड हँड होल्डिंग, सुलभीकरण आणि आधार. समजलं? नोंदणी पण सहज सोपी झालेली आहे, लवकर होते, आणि जर बंद जरी करायचं असेल तर लवकर होतं. नेक्स्ट आहे भांडवलाचा आधार. इथे पाहू शकता भांडवलाचा आधार आणि लाभ. भांडवलाचा आधार आणि लाभ. जे भारत सरकार आहे ते अप्रत्यक्षरित्या भांडवल देण्याचं काम किंवा भांडवल पुरवण्याचं काम करत असते. अप्रत्यक्षरित्या देत असतं भांडवल, आणि भाग घेते म्हणजे अप्रत्यक्षरित्या भांडवल देत असते. आणि त्याच बरोबर जे गव्हर्नमेंट आहे त्यांनी काय सांगितले, असतं ना, आता स्टार्टअप इंडिया किंवा आपला स्वतःचा बिझनेस न उभा करण्याचं कारण काय असतं, तर भांडवल एकतर जास्त लागतं आणि आपल्याला टॅक्सेस वेळेवर भरावं लागतं. टॅक्स आपल्याला वेळेवर भरावं लागत असतं. मग अशासाठी भारत सरकार काय म्हणतं, तुम्ही पुढे व्हा, तुम्ही तुमचं स्टार्टअप सुरू करा, मी तुम्हाला मदत करतो, मी निधी देतो, मी कर्ज पुरवतो. त्याच बरोबर भांडवलावरील नफा, कॅपिटल गेन, ठीक आहे, भांडवलावरील नफा आणि त्याच बरोबर करामध्ये जे आपण आयकर भरतो त्याच्यामध्ये पण सूट दिलेली आहे. इन्कम टॅक्स मध्ये सुद्धा तुम्हाला त्याच बरोबर त्यामध्ये सूट दिलेली आहे. आता काय पाहिजे आणखीन एखाद्या बिझनेसमॅनला किंवा एखाद्या ऑन्टरप्रेन्योरला बिझनेस स्टार्ट करण्यासाठी? एवढंच. भांडवल त्यांनी पुरवतात, त्यांनीच सांगतात की आम्ही टॅक्स सुद्धा कमी करतो. बस. तुम्हाला काय करायचंय? तुम्हाला फक्त तुमची इच्छा घेऊन तुमचा बिझनेस स्टार्ट करायचंय. ओके. थर्ड पॉइंट असेल उद्योग शैक्षणिक भागीदारी आणि उद्योग आरंभ होईपर्यंत. उद्योग शैक्षणिक भागीदारी आणि उद्योग आरंभ होईपर्यंत. आता याचा मीनिंग काय आहे? साध्या सिंपल भाषेमध्ये सांगते तुम्हाला की आता काय केलं जातं माहितीये का? त्यांनी फोकस आपल्यासारख्या जनरेशनवर केलेलं आहे. जे कमी एज मध्ये त्यांना काहीतरी करून दाखवण्याची जिद्द असते, त्यांच्यासाठी एक संधी म्हणून त्यांनी स्टार्टअप इंडिया स्टार्ट केलेलं आहे. ते काय करतात? खाजगी क्षेत्रातील संस्था ज्या असतात त्यांच्या बरोबर, त्यांच्या मदतीने प्रत्येक कॉलेजमध्ये जाऊन असे सेमिनार किंवा असे प्रशिक्षण त्यांना देत असतात. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचं काम त्या ठिकाणी केल्या जातं. का करतात? तर जसं ओसी मध्ये आपण काय शिकतो, व्यवसाय काय असतो, कसा चालवायचा असतो, त्याच्यामधले कामकाज कसे होतात, मार्केटिंग कशी केली जाते, याच्याबद्दल आपण थेरटिकल पार्ट आपण शिकत असतो. येस ऑर नो? येस. मग
तुम्हाला फक्त थेरॉटिकल पार्टच नाही तर हे जे प्रशिक्षण ज्यावेळेस अरेंज केल्या जातं ईडीपी उद्योजक डेव्हलपमेंट प्रोग्राम ज्या वेळेस हे ऑन्टरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम ईडीपी घेतल्या जातं प्रोग्राम सेट केल्या जातं प्रोग्राम ठेवल्या जातं त्यावेळेस तुम्हाला प्रॅक्टिकली सगळ्या गोष्टी सांगण्यात येतात. कशा? प्रॅक्टिकली सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतात. मग तुम्हाला तुमच्यामध्ये प्रेरणा येतं, तुम्हाला मार्गदर्शन करतात. मग आता आपण त्याच वेळेनं आता मला पाहिजे तसं शिक्षण आणि प्रशिक्षण सुद्धा मिळाले. मग आता माझं ठरलं हे करत मला माझा स्वतःचा बिझनेस सुद्धा स्टार्ट करायचा आहे. म्हणजेच काय, आता ईडीपी तर ते ठेवतातच, प्रोग्राम तर ठेवतात. त्या ठिकाणी खाजगी क्षेत्रातील एका यशस्वी उद्योजकाला बोलवून तुम्हाला मार्गदर्शन करायला लावतात. ठीक आहे. म्हणजेच काय, हेल्प घेऊन दोघींची भागीदारी खाजगी क्षेत्रातील ज्या संस्था आहेत त्यांची मदत घेऊन आणि कॉलेजेस दोघं मिळून तुम्हाला प्रशिक्षण देण्याचं काम करत असतात. डन. आता नंतर काय आहे? ओके, समजा इथे तेच सांगितले. परत आता हायलाइट वगैरे नाही करत. मी जे नोट शो करते ते तुम्ही ऍज इट इज तुमच्या नोटबुक मध्ये नोट डाऊन केलं तरी काही प्रॉब्लेम नाहीये. आता नेक्स्ट वन आहे स्टार्टअपची उद्दिष्टे, ऑब्जेक्टिव्ह काय असणार आहेत ते आपण आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पाहूया. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचंय, चॅनलला सबस्क्राईब करायचंय. त्याचबरोबर फक्त आता इथे थर्ड चॅप्टरच तुम्हाला शिकायला मिळते. इतक्या चांगल्या पद्धतीने शिकायला मिळते तर तुम्ही फक्त इमॅजिन करा. बिग बुल बॅच जर जॉईन केला तर तिथे डीपली एका पॉइंट बद्दल आय थिंक मी जे शिकवते आता संपलंच. मग आता एका दिवसामध्ये आमचे फक्त 3 ते 2च पॉइंट किंवा 4 ते 5 पॉइंट, जास्त नाही घेत. डीपली डिस्कशन करून आपण ते समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. देन आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. टाटा बाय बाय, टेक केअर, स्टे कनेक्टेड.